दिलीप मामा लांडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मामा, थोड्याच वेळात आता या मतमोजणीला जी आहे ही सुरुवात होईल, काय नेमकं वाटतंय? तुमचे 9च्या 9 उमेदवार निवडून येतील असा तुम्हाला विश्वास आहे का? महायुतीकडे संख्याबळ आहे आणि ही निवडणूक संख्याबळावर असते, त्यामुळं जेवढं आमच्याकडे संख्याबळ आहे तेवढेच उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। त्यामुळे आमचे महायुतीचे 9 उमेदवार निवडून येतील याची खात्री देतो। मी बाहेर गुलाल आणि पेढे आणायला चाललो आहे, इथं जर परवानगी मिळाली तर तुमच्यासमोर तुमच्या साक्षीने तुम्हाला बरोबर घेऊन गुलाल उधळायचं काम या ठिकाणी सुरू करतोय। पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडनं असा दावा केला जातोय की काहीही झालं तरी आमचेच दोन्ही उमेदवार जे आहेत हे निवडून येतील असं म्हटलं जातंय। दोन्ही उमेदवार ना, तिन्ही सर, माफ करा, त्यांचे जे त्यांची विश्वास आहे 2 उमेदवारावरती, ते 2 उमेदवार त्यांचे निवडून येऊ, त्यांना लखलाभ हो। परंतु आमच्या महायुतीचे 9 उमेदवार हे 9च्या 9 उमेदवार निवडून आणण्याची जिम्मेदारी आमची आहे। तशी व्यूहरचना झालेली आहे। 9 जागा निवडून येतील असा दावा करताय, याचा अर्थ महाविकास आघाडीमधले आमदार तुमच्या संपर्कात होते असं होतंय? आमच्याकडं संख्याबळ आहे आणि संख्याबळ असल्यामुळे आमचे 9 आमदार निवडून येणार। तुम्हाला आता स्पष्ट बोललात तर चालेल, कारण का आता थोड्या वेळात निकाली स्पष्ट होतील। आमदार तुमच्या संपर्कात होते का? मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडे संख्याबळ आहे आणि जेवढं आमच्याकडे संख्याबळ आहे तेवढे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळे आमचे 9 उमेदवार निवडून येणार हे आपल्याला थोड्याच वेळात जाहीर होईल। तुमचे जर 9 उमेदवार निवडून येत असं म्हणताय, मग पडणारा उमेदवार कोण आहे? आता पडणारा महाआघाडी पडण्यासाठीच आहे ना, पण त्याच्यातील कोण एक? नाही तसं मी सांगू शकत नाही, तुम्हाला कळेल आता थोडा। म्हणजे विजयाचा गुलाल उधळणार या छान गुलाल आणायला चाललोय, गुलाल घेऊन येतो, पेढे घेऊन येतो, तुम्हालाही देतो पहिले, TV9ला पहिले। दिलीप मामा लांडे होते, शिवसेनेचे आमदार। ते म्हणतात की विजयाची तयारी जी आहे ही आमच्याकडनं सुरू आहे आणि कितीही झालं तरी आमच्याकडे जे संख्याबळ होतं हे आम्ही पूर्ण केलेलं आहे, स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं नाही आहे। मात्र विजय हा आमच्या 9 उमेदवारांचा असेल आणि महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय असेल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे। त्यामुळे आता आपण त्यामुळे तुमचा हा आनंद तुम्हाला अधिक सुखावणारा असा वाटतोय का? कारण का सांगितलं की TV9ला पहिले पेढे देणार, कारण TV9मध्ये 9 आहे, आमचे उमेदवार 9 आहेत आणि त्यासाठीच पहिले पेढे TV9ला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।